आजचा व्हिडिओ सुरू करते. गुड आफ्टरनून. आज आहे रविवार आणि दुपारी 3 वाजले दुपारचे. तर आज दुपारीच व्हिडिओला सुरुवात केली. घरातले सगळे कामं आवरले आणि रोहिणीच्या कपाटात बरेच कपड्यांचा पसारा झाला होता. तर मग रोहिणीचा कपाटावर आलो आम्ही. रोहिणी आणि रोहिणी पण माझ्यासोबत ही बघा, ते बघा रोहिणी आणि तिने कपाटातले कपडे काढले. अजून खालचे काढायचे आम्ही. हा आमच्या यांचा रूम आहे, म्हणजे यांचा कप्पा आहे. हा आमचा रूम आहे, हा यांचा कप्पा आहे. माझा कप्पा काढला आता, यांचा कप्पा खाली. पण 3 कप्पे माझे, एकच कप्पा त्यांचा आहे बघा. तरी पण बघा सगळ्या ठिकाणी माझाच कब्जा आहे, फक्त बिचाऱ्यांचा एकच एवढा कप्पा आहे, तो पण एक साईडलाच आहे. आईनं म्हटलं आता घरातले काम आवरलेलेच आहे, मग एक बेडरूमचा आम्ही ना कपाट आवरतोय. मग आता आईन त्यांचं काल झाला, मग आज आमचा आहे, मग उद्या पिल्लूचा आहे. पिल्लूच्या ड्रेसचे, पिल्लूकडे भरपूर भारी भारी ड्रेस आहे, आम्ही त्याचं कलेक्शन दाखवच तुम्हाला. आता सध्या आमचं आहे, माझ्याकडे एवढे पण नाही, आमचे सिंपल ड्रेस जसे आहे त्यात आमची रोहिणी बिचारी खुश आहे. आणि ती कशी क्यूट आहे, त्याच्यामुळे तिला कुठला पण ड्रेस छान दिसतो. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू रोहिणीच्या कपड्यांचं कलेक्शन. ती म्हणे आई कशाला पण. म्हटलं नको, तू पण तर असतेच ना चॅनलवर, तर मग तुझं पण सगळं समजलंच पाहिजे आपल्या युट्यूब फॅमिलीला. तर चला मी तुम्हाला रोहिणीचे सर्व ड्रेस दाखवते. रोहिणीच्या कप्प्यातल्या साड्या वगैरे ड्रेस वगैरे काढून ठेवले मी. आणि ही बघा एक कप्पा स्वच्छ करते. सगळ्यात प्रथम वरचा कप्पा घेतला, एवढी काही घाण नाही, डस्ट नाही तिच्या कपाटमध्ये, स्वच्छ आहे अगदी. आता एक ड्रेस मी तिच्या घड्याकडून वरती ठेवते, तुम्हाला दाखवते कोणता ड्रेस कधी घेतला होता बघा. तर इथे रोहिणीच्या कप्प्यातल्या सर्व साड्या आणि ड्रेस काढून ठेवले मी. आणि बघा ही सगळ्यात पहिल्यांदी साडी आली हातामध्ये. तर ही साडी आम्ही आता रोहिणीला घेतली, तुम्हाला दाखवली होती. साडीवरचे रोहिणीचे फोटो बघितले असेल तुम्ही. सानिकाच्या वेळेला ही साडी घेतलेली, तर सगळ्यात प्रथम ही आली हातामध्ये. आता रोहिणी मला मदत करते, रोहिणी आणि मी दोघी जणी मस्तपैकी घड्या करून वरती ठेवून देऊ राहिलो. अगोदर साड्यांचे ठेवायचे काय, साडी ड्रेस जे ते ठेवलेली. हा ड्रेस हे बघा, ही खूप छान साडी होती, तर आमच्या रोहिणीबाईला आवडत नव्हती. रोहिणीबाई याचा ड्रेस शिवला, ड्रेस पण कधीच घालत नाही. आता घालणार आहे ड्रेस. आता तिला आठवण आली ना मला, ती तिला वाटलं आई रागवत त्याच्यामुळे ती घालणार आहे, तिने घातला. पण छान आहे, खूप छान शिवून दिलं त्यांना. आमच्या इथे ते दाबडे मावशी ना, त्यांनी शिवून दिला. साडीचा ड्रेस असं वाटतच नाही, एकदम सुंदर किती छान ड्रेस आहे. आता रोहिणीला सांगा तुम्ही घालत जा बाई, तुमचं तरी ऐकल. नाही घालणार आहे मी. ठीक आहे, आता बाहेर जायला घालणार आहे. ठीक आहे, ओके. पटपट आपली शिवून आपला व्हिडिओ पण जास्त लॉंग नको व्हायला, आपली युट्यूब फॅमिली बोर नको व्हायला, त्याच्यामुळे पटपट तू दाखव सगळे ड्रेस. ओके. नाही हे नॉर्मल साडी आहे. हे बघा ही एक छान साडी मी घातली होती बघा. ही साडी एकदा ब्लॉक मध्ये घातलेली ही साडी. ही साडी पण रोहिणीची तिला तिच्या मामाने घेतलेली ना. हो, नाही आत्याने घेतलेली ही साडी आहे. त्यानंतर ही बघा ही एक रोहिणीची छान साडी पिस्ता कलरची. ही साडी कोणी घेतली रोहिणी? मामाने. ही साडी तिच्या मामांनी घेतलेली आहे. सगळ्या साड्यांचे ब्लाऊज आहे रोहिणी. हिच्यावरच ब्लाऊज आहे कशी तू कशावरचं? नाही त्याच्यावरचं ते कॉन्ट्रा आहे ना. ही पण साडी पिल्लूची बघा याची. त्यानंतर बघा ही साडी पिल्लूची आहे, पण पिल्लू काही साड्या घालत नाही. पिल्लूला घ्यायची हौस पण घालत नाही. मग ही साडी मी रोहिणी दिली. ही पण एक छान साडी आहे, पिल्लूने अशीच घेतली होती. ही पण मी रोहिणीला दिलेली. त्याच्यावरचे फोटो पण छान आहे. हो, ही बघा ही एक रोहिणीची छान साडी, सिंपल सोबर आहे पण छान दिसते तिला. ही साडी कोणी घेतली रोहिणी? ते प्रतिभा आत्या. हा, हिची आत्या आहे प्रतिभा आत्या. माझी पण ती नातेवाईक लागती, माझ्या पत्नीची जाऊबाई येते, तिने ही साडी दिली आणि सोडली. आणि ही बघा ही एक साडी. हे बघा जेव्हा आम्ही रोहिणीला पहिल्यांदा पाहायला गेलो होता ना, तर रोहिणीने हा बोलते, रोहिणी बघते तिला असते. आणि खूप छान दिसत होती रोहिणी. जेव्हा पिल्लूने रोहिणीला बघितलं ना, पिल्लू लगेच म्हणे मम्मी आपल्याला रोहिणीच भाजी करायची, त्याची मला रोहिणीच मुलगी करायची. आणि ह्या ड्रेस आम्ही रोहिणीला पसंत केलं होतं, तो हा ड्रेस आहे. तुम्हाला खूप लक्षात आहे बरं का. हो. आणि हे बघा हा एक पिवळा कलरचा ड्रेस आहे, याच्यावर रोहिणीचं प्री वेडिंग झालेलं आहे. आता त्यावेळेस आमचं युट्यूब चॅनल नव्हतं, सगळं तुम्हाला रोहिणीचं प्री वेडिंग वगैरे मी दाखवलं असतं. हो ना रोहिणी? हो, याच्यावर प्री वेडिंग झालेलं आहे. हा पण रोहिणीला छान दिसतो. हा तिच्यावरचा दुपट्टा आहे, हा पिवळ्या ड्रेसवरचा, येलो कलरच्या ड्रेसवरचा. आणि हा कशावरचा आहे? त्याच्यावरची पॅन्ट आहे. ओके, त्याच्यावरची स्लॅक आहे का?
त्यानंतर हा रोहिणीला तिच्या मम्मीने ड्रेस घेतला होता धोंडेदानासाठी, बरोबर ना रोहिणी? दीदीला मला सेम घेतला. तर आता रोहिणी काही साड्या वापरत नाही, मग धोंड्याचा महिन्याला त्यावेळेस तिच्या मम्मीने हातीला ड्रेस घेतला होता. तिच्या दीदीला आणि तिला दोघींना पण सारखाच घेतला होता. आणि हे बघा, ही रोहिणी आता दिवाळीला ती गेली होती माहेरी मागच्या दिवाळीला, तेव्हा तिला तिच्या भावाने हा ड्रेस घेतलेला आहे. ही साडी रोहिणीच्या आत्याने घेतलेली. ही साडी पण रोहिणीला छान दिसते. ही साडी तुम्ही सानिकाच्या लग्नाची म्हणजे सानिकाची हळद ज्यावेळेस होती त्यावेळेस ही साडी पिलोनी घातली होती बघा. पिलोला खूप छान दिसत होती. पिलोनी कुठला लुक केला होता ग? साऊथ इंडियन लुक केला होता आणि त्याच्यामध्ये पिल्लू खूप क्यूट दिसत होते त्या. खूप ही ती साडी आहे, खूप छान दिसते. त्याच्या दिसत होते म्हणून त्या ह्या साडीला 2-3 जणांनी मागितलं होतं. 2-3 जणांनी विचारलं ही साडी आम्हाला दे, ही साडी आम्हाला दे. मग तिच्या दीदीने ती साडी परत घ्यायला घेतली, प्रतीच्या एका फ्रेंड्सने घेतली आणि पिल्लूच्या एका फ्रेंड्सने घेतली. 3 जणांनी ही साडी त्यानंतर घातली. त्यानंतर ही साडी बघा पिल्लूला. रोहिणीला आम्ही ज्यावेळेस सण नेला होता म्हणजे लग्न जमल्यावर सण न्यायची पद्धत आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का पद्धत? तुमच्याकडे असेल तर कमेंट करून सांगा मला. पण त्या बघा ही आंबा आणि रेड कलरची साडी होती. रेड कलरचे काठ आणि रेड कलरचं ब्लाऊज याच्यावर. तर ही साडी मी तिला सणाला आणली होती. पाडव्याला घेतली होती ना रोहिणी? पाडव्याच्या सणाला आम्ही साडी पप्पा घेऊन आले होते. हो हो, मी घरी पण नव्हती ते. हो ना. आणि आम्ही रोहिणीला सरप्राईज दिलं. रोहिणीला सांगितलंच नाही की आम्ही सण घेऊन येतोय म्हणून. आणि ज्यावेळेस पिल्लू आणि पप्पा गेले सण घेऊन तेव्हा त्यांना खूप सरप्राईज वाटलं. ते बोलले सांगितलं का नाही. कारण पप्पांचं कसं मत होतं आपली सोनी आपल्याला हौस करायची आणि दुसऱ्यावर बाहेर नको म्हणून आम्ही डायरेक्टली त्यांना सरप्राईज दिलं. बरोबर ना? आणि ही बघा ही सिंपल डेली वेजेसची साडी. ही रोहिणी कोणी घेतली तुला? ती आत्याने घेतली. ही पण हिच्या आत्याने घेतलेली साडी आहे. काहीतरी कार्यक्रम होता तिच्या आत्याकडे, सुहासिनीचा कार्यक्रम. तो पण तुम्हाला ब्लॉग दाखवलाय रोहिणीने. तर तेव्हा ही साडीला आत्याने तिला घेतलेली आहे. ही आमसुली वाईन कलरची साडी आहे रोहिणीला. खूप छान आहे ही साडी. तर ही साडी तिने कुणाचं लग्न होतं ग? कविताचं लग्न. तिच्या मामाची मुलगी कविता. तिचं पण आम्ही छान केळवण वगैरे केलं होतं, पण तेव्हा आपलं युट्यूब चॅनल नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला नाही दाखवता आलं. तर तिचं लग्न होतं त्यावेळेस ही जिमीचू ना? जिमीचूची साडी तिने आणि तिच्या बहिणीने सोबत नाशिकला घेतली. तर ह्या साडीत पण रोहिणी छान दिसते. ही साडी ना मला आईने घेतलेली. हो का? आई तुम्हीच नव्हते का? आम्ही गेलो होतो शॉपिंगला पण पैसे तुम्हीच दिले होते नाही. हो का? अच्छा अच्छा. मला एवढं काही लक्षात राहत नाही. तर मग रोहिणी म्हणे आई मला साडी घ्यायची, दीदी चालली नाशिकला जाऊ का? म्हटलं हो जा, तुला जशी घ्यायची तशी घे, मला सांग, मी पैसे तुला फोन पे करते. आता रोहिणी बोलली तेव्हा मला आठवलं. तर मग ही साडी नाशिकवरनं तिला घेतली. बहिणीचं लग्न झालं तर तिच्या नानाने तिला घेतलेली आहे. ही पण एक छान साडी आहे. ही एक साडी आहे, बनारस पॅटर्न आहे. हे तिला तिच्या मावशीने घेतलेली. तिच्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं ना, तर ही साडीच्या मावशीने तिला घेतलेली आहे. त्यानंतर ही बघा, ही रोहिणीला हिरव्या कलरची साडी मी तिला घेतली होती. तिचं डोहळ जेवण होतं त्यावेळेस. तर 21 मेला तिचं डोहळ जेवण झालं होतं. यावर्षी पण मी 21 मेला तुम्हाला तिचं डोहळ जेवणाचे काही शूट आहे आमच्याकडे. आहे ना रोहिणी? हो आहे. तर मी 21 मेला नक्की आठवण करून देईन, म्हणजे तुम्हाला शूट दाखवल. तर साध्या पद्धतीने केलं होतं पण खूप छान झालं होतं डोहळ जेवण रोहिणीचं. तर त्याचे शूट मी तुम्हाला 21 तारखेला दाखवल. तर ही साडी तेव्हा घेतलेली. तर ही बघा, ही पॅरेट कलरची साडी रोहिणीला ज्यावेळेस रोहिणी पहिल्यांदा आमच्या घरी आली त्यावेळेस मला एवढं कल्पना नव्हती बरं का. खरंच तर मग मला सगळ्या म्हणजे जावा वगैरे म्हणी बहिणी होते माझ्या, त्या म्हणी अगं सुनबाई पहिल्यांदा घरी आली आहे तर तिला काहीतरी द्यावं लागतं, तिला साडी वगैरे नेसवावी लागती. तर मग मला कल्पना नव्हती. तर मग माझ्याकडे घरामध्ये होत्या साड्या आलेल्या, तर मी ही साडी रोहिणीला नेसवली त्यावेळेस, पॅरेट कलरची. हो ना रोहिणी? बरोबर ना? त्याच्यानंतर ही बघा, ही रोहिणी ज्यावेळी डिलिव्हरी झाली आणि तिला आणायला जायचं होतं त्यावेळेस बाळांत विड्याची साडी घ्यावी लागती. तर ही साडी त्यावेळेस आम्ही तिला घेतलेली आहे. माझ्या आणि पिल्लूच्या चॉईसची आहे. माझी पण अशी साडी आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज खाली कॉन्ट्रा ब्लाऊज आहे, पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावर. तर ही साडी त्यावेळेस घेतलेली आहे आणि याला कॉन्ट्रा ब्लाऊज आहे, पिंक कलरचं असं वेलवेटचं ब्लाऊज आहे. रोहिणीच्यात मला साड्या दिसत असेल पण पाऊस दिसत नाही, कारण येणार रोहिणी डिलिव्हरी झाल्यानंतर तिने सगळ्या ब्लाऊजच्या ती पाऊस सोवल्या आणि आता सगळ्या फिटिंगच्या कामासाठी मी खाली लिहिलेलं आहे. मी मशीन पण काम करते आणि मग फिटिंगसाठी मी ब्लाऊजला टिपा मारायला खाली लिहिलेलं आहे. तर तुम्हाला मी एक दिवस मशीन काम करेल त्याचा व्हिडिओ पण दाखवेल. ही एक रोहिणीची छान साडी. रोहिणी ही केव्हा घेतलेली आहे? ती लहान आत्याने घेतलेली मला. हो का? ही तिच्या लहान रोहिणीला 2 आत्ते, ही रोहिणीच्या लहान आत्याने ही साडी रोहिणीला घेतलेली आहे.
रोहिणी काही साड्या कपड्यात ठेवते का? हा काही याच्यात ठेवते ना. आणि ही बघा, ही अतिशय छान साडी, अतिशय मस्त साडी. ही आम्ही स्वतःने घेतलेली आहे, माझ्या स्वतःच्या, माझ्या लहान बहिणीच्या चॉईसची, शारदा नावी तिचं, तर तिच्या चॉईसची ही साडी आहे. तर ही साडी मी रोहिणीला साखरपुड्यासाठी घेतलेली आहे. त्याच्यावरचे फोटो होती, साडी पण खूप छान होती फोटो. हो, ही साडी पण रोहिणी खूप क्यूट दिसती. त्यांच्या रूम मध्ये पण ह्या साडीवरचा फोटो लावलेला आहे. तुम्हाला मी सर्व साड्यांचं कलेक्शन झालं का तो फोटो मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर ही बघा, ही साडी रोहिणीला मीच घेतलेली आहे. ही ज्यावेळेस म्हणजे रोहिणीचं तेरसचं लग्न जमलं, तर जुलैमध्ये लग्न जमलं आणि दिवाळी आली त्यानंतर, तर मग म्हटलं आपल्या घरची लक्ष्मी पहिली दिवाळी येईल, तर ही साडी रोहिणीला आम्ही घेतलेली आहे. हिच्यावर रेड कलरचं ब्लाउज आहे. त्यानंतर ही बघा, ही एक पैठणी आहे ग्रीन कलरची, चंद्रकोरची. तर ही रोहिणीच्या मामाच्या मुलीचं लग्न झालं कविताचं, त्यावेळेस रोहिणीच्या मामाने हिला ही साडी घेतलेली आहे. त्यानंतर ही साडी रोहिणीला तिच्या आत्याने घेतलेली, मोठी आत्या आहे ना, जिचं उद्यापनाचा व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे, तिच्या आत्याने ही साडी लग्न झाल्यावर रोहिणीला घेतलेली आहे. राणी कलरची खूप छान साडी आहे, ग्रीन कलरची काठ आहे. ही साडी रोहिणीला तिच्या आत्याने घेतलेली आहे. त्यानंतर ही एक साडी आहे रोहिणीला तिच्या, ही रोहिणी ही साडी कुठे घेतलेली तुला? ही साडी कुठे घेतलेली? ती साडी माझ्या आत्याने. ही साडी पण रोहिणीची एक मावस आत्या आहे, तर तिने घेतलेली. ही पण छान साडी आहे. बघा, ही एक साडी रोहिणीला तिच्या मम्मीने घेतलेली. ज्यावेळेस डोळे जेवण होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं ग्रीन कलरची साडी, तर म्हटलं ग्रीन कलरची आम्ही घेणार आहे. मग त्यांनी ही ग्रे कलरची साडी रोहिणीला घेतलेली. पार्टीवेअर छान साडी आहे, छान दिसते तिला, मस्त आहे. रोहिणी साडी परत घातलीस नाही तू? नाही, प्रियांकाच्या लग्नात घातली, नंतर घातलीच नाही ना. मग किती लग्न होऊन गेले तू घालायची? हो ना, घातली. रोहिणी असंच करते, साड्या काही ती वापरत नाही. हे ब्लाउज त्याच्यात ठेवती का बॅगमध्ये? त्याच्यामुळे रोहिणी बॅगमध्ये ठेवती साड्या बऱ्याच, कारण तिचं एवढं काही घालणं होत नाही. कपाटात दुसरे भरपूर कपडे असतात, त्याच्यामुळे भरपूर साड्या ती बॅगमध्येच ठेवती. आणि हे बघा, हे एक रेडीमेड ब्लाऊज रोहिणी असंच घेतलेलं आहे. तर कुठल्या पण सिल्वर कलरचे, काठ सिल्वर कलरचं वर्क असेल तर त्याच्यावर हे ब्लाऊज तिला घालता येतं. छान आहे, मस्त आहे बघा, मस्त. त्याला हे लटकन वगैरे आहे. हे बघा, हे मटेरियल आहे रोहिणीकडे. बऱ्याच दुसऱ्या वेळेस तिला सांगितलं शिवायला टाक, पण तिने टाकलं. आणि किती मस्त आहे बघा, पिंक आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन, किती छान. हे कुठे घेतलेले ग? दीदीने. हे शिवायला टाकून दिलेच. हो. ते हे रोहिणीच्या डोळ्या जेवणाच्या वेळेस रोहिणीच्या बहिणीला घालत होता ना, ती काही ड्रेस साड्या घालत नाही, मग तिने छान मटेरियल घेतलंय. हे म्हटलं तर शिवायला टाकून देते मी रोहिणीला साडी. पेटीकोट पण रोहिणीचे तसेच नवेच्या नवे परकर पण म्हणतात, पेटीकोट पण म्हणतात, कारण ती साड्याच घालत नाही, त्याच्यामुळे त्याचा वापरच होत नाही. बघ किती सारे पेटीकोट आहे बापरे. त्याच्यानंतर हे बघा, हा तेरसच्या हळदीचा, तेरस लग्नाचा शूट दाखवलं मी, त्याच्यामुळे तुम्हाला हा पिल्लू फेरे मारताना बघा, हा जे तेरसने वेगळाच लुक केला होता, त्यांनी धोतर घातलं होतं सह्याच्या कलरचा, ह्या कलरचा दुपट्टा आणि सबऱ्याने घातलं होतं. ती फॅशन आली होती मध्ये मध्ये, कोण व्हाईट कपडे घालतं, कोण जास्त त्याच्या चॉईसनुसार. त्यामुळे हा दुपट्टा त्यावेळेस घेतलेला आहे तेरसच्या हळदीला. ही बघा, ही तेरस आणि रोहिणीच्या एंगेजमेंटची फोटो. तेरसने असा लुक केला होता, रोहिणी असा लुक केला होता, आणि दोघंही खूप छान होते बघा. छान आहे ना? फोटो पुसून घे ना. ते कपडा तो तिला त्यांच्या मित्रांनीच गिफ्ट केली. बघा, ही एक आणि ही एक, ती पण एकदा हरवली. ही पण एक फ्रेम त्यांच्या मित्रांनीच गिफ्ट केलेली ना. तुम्ही आपण घरी केलेली? नाही, ही माझ्या फ्रेंडनी, ही त्यांच्या पिल्लूच्या फ्रेंडनी, प्राजक्ताने केली का? अच्छा अच्छा. आता ह्या गिफ्ट केलाय लग्नामध्ये तेरसला आणि रोहिणीला. मला ड्रेस घ्यायचा मग मी पिल्लूला एक घेतलं, असं पिवळ्या कलरचा आहे, असा थोडा लिंबू कलर, डायरेक्ट पिवळा पण नाही. आणि बघा, हा पिस्ता कलरचा पिल्लूला लिंबू कलर घेतला, आणि मला हा कलर आवडला, तर हा मी रोहिणीला मटेरियल घेतलं सिंदरमध्येच, आणि हे शिवलं मस्तपैकी. त्यावेळेस रोहिणी प्रेग्नंट होती ना, ज्यावेळेस रोहिणी प्रेग्नंट होती ना, त्यावेळेस रोहिणीच्या शेवटची होती की मला पिल्लूसारखं मुलगी झाली पाहिजे. त्यामुळे त्याने त्यांच्या बेडरूममध्ये हा पिल्लूचा फोटो लावून दिला. हा फोटो काढला त्यावेळेस पिल्लू खूप छोटी, पण फोटोग्राफरने ना खूप मोठा फोटो काढला, असं वाटतं खूप मोठी मुलगी. हा फोटो काढला त्यावेळेस पिल्लू 10-11 वर्षाचीच असेल, पण यात बघितलं असं वाटतं खूप मोठी. तर ही फ्रेम त्यांनी त्यांच्या बेडरूम मध्ये लावली होती, जेणेकरून त्यांना पिल्लू सारखी मुलगी झाली पाहिजे. आणि गिरीजा एकदम पिल्लू सारखीच दिसते, एकदम त्यांचाच हुबेहूब चेहरा एकदम, आणि तिचे तशा हॅबिट्स पण तशाच सगळे त्याच्यामध्ये पिल्लू सारखीच आहे, ती पिल्लू सारखीच आहे.
तर रोहिणीचं स्वप्न पूर्ण झालं. बरोबर ना? हो. पुसल्यात बघा, ही एक साडी रोहिणीची. रोहिणी केव्हा घेतलेली? ही मम्मीनी लग्नाच्या अगोदरपासूनच नाही का 2-3 साड्या घेतल्या त्यांच्या. हो, तिच्या मम्मीने लग्नाच्या अगोदरच घेतलेली. कोणत्या आईला वाटतं ना मुलीला सगळी साड्यांची सवय झाली पाहिजे, तिच्या मम्मीने लग्नाच्या अगोदर घेतलेली ही एक साडी. छान आहे ही पण साडी. त्यानंतर ही बघा, ही एक पिस्ता कलरची साडी रोहिणीची. ती कोणी घेतलेली? ती पण मम्मीने घेतलेली, लग्नाच्या आधी घेतलेली. हा, लग्नाच्या अगोदर प्री वेडिंगला वगैरे घेतलेली. त्यानंतर हे बघा, हा एक ड्रेस आहे रोहिणीला, तिची मम्मी गेली ती पण जाऊ दे ना, काय झालं अगं, साधे असो भारी असो आपल्या आईने घेतलेले येते असं थोडी आणलं ना. हा ड्रेस रोहिणीला तिच्या मम्मी पंढरपूरला गेली तेव्हा घेतलेला. अगं, मला एवढं आवडायचं, दुसरं काही काम नाही, मला जायचं तर तू खरंच जाय. परत तुला वाटलं सगळ्या बेनी गेल्या, मी गेली, सगळ्या बेनी गेल्या, मी गेली. काय झालं माहिती का, रोहिणीच्या मागच्या फॅमिलीचं लग्न झालं आताच, त्याच्यामुळे सगळ्या बहिणी आलेल्या आहेत आणि मी त्या सगळ्या चालल्या इथल्या छोटीशी ट्रिपला. तर मग त्या रोहिणीला बोलवत आहे की चला आपण जाऊ, चला आपण जाऊ. पण रोहिणीला वाटतं कपाट आवरायला काढले, माई एकट्या काय काय आवडते, त्यामुळे रोहिणी जात नाही. ते आमच्या गप्पा चाललाय. रोहिणी डोंट वरी, आपण सगळे जाऊ. ओके, तर जाऊ द्या. तर रोहिणीच्या बहिणीची तर चाललंय ना, तिथे आम्ही जाऊ. मग तिथलं शूट तुम्हाला दाखवू. तिने आता रोहिणी असा डिसिजन घेतला का नको जायला. रोहिणीला कंटिन्यू फोन चालू होते, आवरलं का. पण तिला असं वाटलं आपण लॉकिंग रूमचा पसारा काढून ठेवले, आपले कपडे आवरायचे, सासूबाईला कसं काय टाकून जावं. आणि म्हणून म्हणजे गिरिजा पण झोपलेली. मी आवडते, माझं काही नाही तसं, पण मग गिरिजा झोपलेली. आणि गिरिजाचं कसं माहिती का, की नेमकी रोहिणी गेलेली, मम्मी गेलेली पाहिली का ती जास्त कल्ला करते, त्याच्यामुळे आमच्या रोहिणीला जाता येत नाही. तर जाऊ दे रोहिणी, डोंट वरी, आपण जाऊ. हे बघ, हा ड्रेस वापरून घ्या. हा एक छान ड्रेस आहे रोहिणीचा. आणि रोहिणीला म्हणजे रोहिणीच्या जेव्हा आमचं लग्न जमत होतो आणि फोटो जेव्हा मुलीचा पाठवता ना, तो रोहिणीचा हा ड्रेसवरचा फोटो पाठवला होता ना. हो ना, तर ह्या ड्रेसवरचा फोटो रोहिणीच्या घरच्यांनी पाठवला होता आणि ह्याच ड्रेसवर आम्ही रोहिणीला फोटोमध्ये पसंत केलं होतं. तर ह्या जुनी आठवणी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. बरोबर ना रोहिणी, मी बरोबर सांगते का? हो बरोबर. ही टॉप कधीच आहे? हे रोहिणीला प्रेग्नन्सी असताना घेतलेले. घे जरा मोठा आहे ना, रोहिणीला सांगते बाई जीन्स घाल, टॉप घाल, काही घाल. मला तरी असं वाटतं मला नाही सगळे हाऊसमूस करता आली, माझ्या सुनेनी करावं. माझी पोरगी तर घालते सगळं, माझ्या सुनेनी का नाही घालायचं. तर तीच म्हणते नको आई नको आई. तर मी तिला बदलवणार आहे, मी तिला सगळं घालायला लावणार आहे. आणि हे बघा, हे टॉप मी रोहिणीला शिवलंय बरं का. असाच एक पीस होता, मी सहज ट्राय केलं. माझा शिवण क्लास कधी झाला माहिती का, 12वी झाली तेव्हा. म्हणजे माझी 12वी झाली 92 साली, 1992ला. तर 1993ला मी क्लास केलेला आहे. आता 2025 चालू आहे. तर मी एक सहज पीस पडलेला होता घरात, त्याचं हे बघा मी हे टॉप शिवलं. तर मला छान कपडे पण शिवता येतात. हे टॉप मी रोहिणीला शिवले. रोहिणी टॉप का निघालं? हो म्हणेन ना मी आता. तर बघा मी एवढं प्रेमाने शिवलं, पण ही पोरगी नाही, मी घालते पण जीन्स कधी जास्त असं घालणं नाही होत. असं बाहेर गेल्यावरच आम्ही मी सांगते अगं घालायचं, जीन्स घालायचं, सगळं म्हणजे घालायची मी लग्नाच्या अगोदर, पण आता नाही घालूशी वाटत मला. बाहेर गेल्यावरच यांच्यासोबत किंवा कुणी फॅमिली आम्ही चाललो मग तेव्हाच घालते. घरात कसं काय घालणार ना जीन्स, आणि मलाच कम्फर्टेबल नाही वाटत घरात घालायला. तू हे ड्रेस का नाही दाखवली तुझी सगळी? काही नाही, साधे ड्रेस काय टॉप सारे. तर हे खूप सारे टॉप आहे. तिने साधे त्याच्यामुळे तिने काही दाखवले नाही. साधे शिवलेस टॉप आहे, तिने ऑनलाईन मागवलेले, छान आहे. ते बघा हिरोईनचे टॉप्स. हा एक वन पीस आहे हिरोईनचा. याच्यामध्ये इव्हन हा सिम्पल आहे, पण याच्यामध्ये पण हिरोईन खूप छान दिसते. आमची मुळे असे मस्त मस्त कपडे तिचे छान छान, साधे पण छान आहे असते. हा एक ड्रेस हिरोईनने ऑनलाईन मागवला आहे बघा. तिने बघितला होता, म्हणजे फोटो जरा वेगळा दिसला आणि ऑनलाईन मागवला जरा वेगळा वाटला. तेव्हा जरा जास्त शिवलेस आहे, एवढं ओपन काही एवढी घालू शकत नाही. मी तिला ॲड दिली का तू याला शिवले, त्याला स्लीव्ज बसून घे आणि घालायचं. छान आहे, मला मस्त आहे. तुम्ही घाला कधी तर काय ट्राय करा. अहो म्हणजे त्याला मी फिटिंग नाही केलेली, तर तुम्ही घालून बघा, ट्राय करून बघा. तुम्ही पण अशी घालत मी काय अशी ड्रेस घालत नाही. आता ड्रेस मागवलाय, तिला मी शिवलेस स्लीव लावून घालायला लावलं. ही बघा ही एक साडी रोहिणीला दिवाळीला तिच्या भावाने घेतलेली. आणि ही बघा ही एक साडी रोहिणीला मी सण घेऊन दिली होती, तीच ना रोहिणी संक्रांतीला सण घेऊन दिली होती ना. ही साडी आहे
रोहिणी साडी तुला आवडत नाही का गं? मग किती आवडते. तू किती वेळेस घातली ही आतापर्यंत? भरपूर वेळेस घातलेली ती त्याचा ब्लाऊज थोडासा ते होता ना, त्यामुळे घालता नव्हती येत मला. पण आता तुम्ही टिप मारून दिली ना, घालते. मी सणाला घेतली. रोहिणीला मी 2 वेळेस सण घेऊन गेले, एक संक्रांतीला आणि एक पाडव्याला. मग अशी आंबा एकादशी एक आणि ही एक, या दोन्ही साड्या तिच्या. तर फायनली आता रोहिणीचं कपाट आवरून झालं. हे बघा इथे काही साड्या वगैरे ठेवलेल्या आहे. हे बघा इकडे ड्रेस वगैरे आहे. त्याच्यानंतर इथे हे बघा इथं तिचं पर्सचं कलेक्शन. आणि इथे हे बघा ह्या तेरसच्या पॅन्ट आणि हे बघा हे शर्ट. बघा तेरसला किती सारे ड्रेस आहे, पण तुम्हाला ब्लॉगमध्ये त्याचे तेच कपडे देत असं लागतो, नाही घालत काय करणार, त्याला दुकानमध्ये यावं लागतं. नंतर इथं परत रोहिणीचे बघा काही ड्रेस, वन पीस वगैरे, काही साड्या इथे खाली पण आहे. आणि हे बघा या बॅगमध्ये पण तिच्या सगळ्या छान छान साड्या ज्या होत्या ना, त्या ही बॅग गच्च भरलेली तिच्यावाली. बघा ही मोठी बॅग आहे, तर ही बॅग असते तिच्यावाली. तर अशा प्रकारे यांचं रोहिणीचं कपाट आवरून झालं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं रोहिणीचं कपड्यांचं कलेक्शन कमेंट करून नक्की सांगा. तर फायनली झालंय माझं मस्त कपाटावरून. आईंची खूप हेल्प झाली, आई थँक्यू. तर काल आम्ही आईंचं कपाट आवरलं. आईंच्या पण खूप साड्या पण अशा साड्या आहे की ज्या खूप म्हणजे असं त्यांनी खूप वेळेस घातलेल्या आहेत, छान आहे त्या, पण त्यांना घालूशी नाही वाटत आता. तर मी पण आता त्याच्यातल्या भरपूर साड्या घालणार आहे. मी काल आईंची एक पैठणी म्हणजे लग्नाचा शालू बघितला आणि तो मला खूप आवडला. तर मी आता वडसावित्री पौर्णिमेला आहे ना तो शालू घालणार आहे. तर तुम्हाला दिसतेच आम्ही वडसावित्री पौर्णिमेला आहे ना छान लुक करू आम्ही दोघी पण. माझ्याकडे खूप साड्या आहे, पण मला आहे ना आईंच्या साड्या घालायला खूप आवडतात. मग मी आईंची ना ती त्यांच्या लग्नाचं महावस्त्र घालणार आहे वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी. आणि आई तुम्ही पण एखादी माझी साडी घालायची. हो नक्की. आता रोहिणीच्या साड्या छान होत्या. आता माझं कसं, मी काय एवढं साड्यांकडे वगैरे म्हणजे माझ्या मागे बरीच जबाबदारी होती. मी एवढं तुम्हाला डिटेल्स नाही सांगितलेलं, एवढं काही स्वतःचं हे करत बसले. पण आता मला खरंच वाटतं की जे आपलं झालं ते आपल्या सुनेचं, आपल्या मुलांचं नको व्हायला. त्यामुळे मी रोहिणीकडे स्वतः कटाक्षाने लक्ष देते. तर असं तिचं साड्यांचं ड्रेसचं कलेक्शन आहे. खूप काही नाही पण बरं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग? मी आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशली हेच दाखवलं. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. आणि परत उद्या भेटू आपण नवीन पिल्लूचा ब्लॉग. पिल्लूचे ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.